कापलाची ज्योत लावून मी खोटं बोललेला होतो. मी काही केलं नाही. माझी पत्नी समजली, पण बाबा हनुमानजी आणि बाबा समजले नाही का की मी ह्या मार्गात आल्यावर चैत्रीने कार्य केले होते. त्यामुळं परमेश्वराने माझ्या घरामध्ये ज्या घटना घडली का मी बाबाचे कार्य केले नाही. माझे वडील मेल्यानंतर सांगितलं. मी बाबाचे कार्य केले नाही, माझ्या वडिलांनी मेल्यानंतर सांगितलं. आणि मी 2009 मध्ये मला कॅन्सर झाला. कॅन्सर होण्याचे कारण हा जो चैतन्याचा जो व्यसन आहे, ह्या मार्गात आल्यानंतर मी चैत्रहीन कार्य केलेले होते. आणि पत्नीच्या समोर तिनं बघितल्यानंतरही मी पत्नीच्या समोर कापराची ज्योत लावून खोटं बोललेला होतो. त्यामुळं मला हा रोग भगवंताने दिलेला होता. तुम्ही माना या नको माना. आणि जेव्हा हे गोष्ट माझ्या लक्षात आली तर या मार्गात खरंच चैत्रहीन माणूस चालत नाही, चैत्रहीन बाई चालत नाही. मी माझ्या पत्नीला नियमावली वाचली, तिने मला समजावून सांगितलं. आम्ही त्या नियमावलीमध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्या पत्नीला मी माझ्या संग घेऊन गेलो. माझ्या मार्गदर्शकाच्या निवस्थानी नामदेवरावजी चांदेकर यांच्या निवस्थानी गेलो आणि त्यांच्याकडे मी सांगितलं आणि माझ्या पत्नीनं सुरुवात केली. म्हणे यांना मी एक चूक सोडवण्याकरता आलो बाबाजी म्हणे. ठीक आहे म्हणे, बसा म्हणे. पत्नीनं सुरुवात केली का यांनी अशा प्रकारे चूक केली. त्यांनी मला विचारलं का डोमा म्हणे, तू जेव्हा चूक केली तर फायदा तुया झाला का माझा झाला म्हणे, नुकसान झाला का फायदा झाला म्हणे, तुया झाला का मा झाला म्हणे. काकाजी नुकसान माझे झाला, माझ्यावर मरण्याची वेळ आली. मला डॉक्टर लोकांनी कॅन्सर सांगितला. म्हणलो आता मी काय करू, आता कसं करते म्हणे, आता तूनच चूक केली, आता तू पाय म्हणे. अशी चूक केल्याने जर तुझा फायदा झाला असता तर काहीतरी म्हणे, पण तू आता नुकसान झालं, आता कसं करशील म्हणे. आता म्हणलो माझ्यावर मरण्याची वेळ आली, आता तुम्हीच मला मार्गदर्शन करा, आता कसं करू म्हणलो. आता माझी झाली गलती, मला ह्या गोष्टीची माहिती नव्हती. मी दारू बंद केली, जुवा बंद केला, सट्टा बंद केला, पण म्हणलं हे जे व्यसन आहे हे सगळं माझ्यामध्ये होतं, याच्या गोष्टीची मी सोडणूक नाही केली. आता म्हणलो रातच्याने आम्ही नियमावली वाचली म्हणलो, कार्यक्रमातून आलो तेथून, आणि नियमावलीमध्ये अशा पद्धतीचं लिखलं आहे म्हणलो. हे आम्हाला सुरुवातले काही समजलं नाही का या मार्गात येताना चैत्रहीनाची सोडणूक करणं पडते का काही करणं पडते, या सगळ्या गोष्टी आम्हाला मालूम नाही बा म्हणलो. हो, आणि या मार्गात आल्यावर मी चैत्रहीन कार्य करून केले काकाजी म्हणलो. हे माझी खूप मोठी चूक झाली म्हणलो, पण याच्यासमोर जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मी असे कधी कार्य करणार नाही काकाजी म्हणलो. मला एवढी गलती माफ करा, मला मार्गदर्शन करायच्यावर मला रस्ता सांगा. डॉक्टरने मला कॅन्सर सांगितला जे म्हणलो, आणि त्यांनी मला मार्गदर्शनाला सुरुवात केली. त्यांनी मला समजवलं, जे झालं ते झालं म्हणे, पण याच्या समोर सुद्धा म्हणे असं करायचं नाही म्हणे. बघा परमेश्वर खूप दयाळू आहे. कोणत्याही प्रकारचं माणसाने कोणत्याही प्रकारच्या घरात मोठी समस्या आली, कोणत्याही प्रकारचं दुःख आलं तर हिंमत हारायची नाही आणि प्रयत्न करायचे का आपल्या जीवनात आपल्या हातून कोणती चूक झाली बा ज्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख आलं. या नियमावलीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट लिखलेल्या आहेत, तरी आम्ही कधी नियमावली खुलून पाहत नाही, कधी वाचत नाही आणि कधी लक्ष देत नाही. काय बा दुःख येण्याचे कारण, आणि माझ्यावर दुःख येण्याचे कारण माझे हेच होतं का मी या मार्गात आल्यानंतर चैत्रहीन कार्य केले होते, त्यामुळं मला कॅन्सरची बिमारी झाली होती. आणि जेव्हा मी माझ्या मार्गदर्शकाकडे गेलो आणि मार्गदर्शकाकडे गेल्याच्या नंतर त्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्यांनी मला कार्य दिले, आणि कार्य दिल्याच्या नंतर तुमचा विश्वास बसणार नाही, मी चर्चा बैठकीला कार्यक्रमाला जाण्याला सुरुवात केली. मी तुम्हाला आताच सांगितलं का सुखात जात नाही तो, पण कॅन्सरची बिमारी झाल्यामुळं मी बराबर नीती नियमाने माझ्या गटातल्या गट नंबर 9, मी याच्या सेवक आहे, सोनबाजीनगर गट नंबर 9, आणि नीती नियमाने मी माझ्या बैठकीत जाण्याला सुरुवात केली कॅन्सर झाल्याच्या नंतर. आणि जेव्हा मार्गदर्शकापासून मी चैतन्याची चूक सोडवली, त्यांनी मला सांगितलं का हे चूक तू आपल्या गटातल्या बैठकीमध्ये 3 वेळा सांगायची, ते कार्य केले. मी माझी चूक सांगितली, सगळ्या लोकांना सांगितलं. बैठकीमध्ये माझा नंबर जेव्हा लागला तर आता मी चैतन्याची चूक सगळ्यांना सांगितली का मी या मार्गात आल्यानंतर चैत्रीन कार्य केले बा, आणि याच्या नंतर करणार नाही. मी बैठकीत माफी मागितली. घरी माझ्या मार्गदर्शकाने मला कार्य दिले, त्या कार्यामध्ये 7चे कार्य दिले, 11चे कार्य दिले, 21चे कार्य दिले, आणि त्या कार्यामध्ये मला कार्य दिले आणि तेवढे मी कार्य केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि बाबाच्या बैठकीत जायचं. बाबाच्या बैठकीत गेल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर बाबाला माफी मागायची. प्रत्येक कार्यक्रमात त्यागाच्या हवनाची बैठक करावं, 9व्या हवनाची बैठक करावं, या गटाची बैठक करावं. जेवढे तिथे वेळा जेवढ्या लोकांचा नंबर लागायचा, जेवढे लोक तिथं परिणाम करायचे, तेवढ्याही परिणामामध्ये मी भगवंताला मी केलेल्या कर्माची माफी मागायची आणि भगवंताला सांगायचं का बाबा हे जे दुःख माझ्या शरीरात आलेलं आहे याला तर बाबा तुम्हीच काढा, अशी त्यांना विनंती करायची. तुमचा विश्वास बसणार नाही, 2010 मध्ये मला समजलं का हे माझ्या चुकीमुळे मला असं झालं बा, आणि 2012 मध्ये या 9व्या हवनात त्यागाच्या हवनात गटाच्या बैठकीत जाता जाता असा माझ्या संग अशी घटना घडली
दिवसानं 10:30 वाजता 2012मध्ये 4 एप्रिलला अशी घटना घडली का 3 एप्रिलला बाबाच्या रॅलीचे कार्यक्रम झालं. 3 एप्रिलला बाबाच्या रॅलीचे कार्यक्रम झालं आणि 4 एप्रिलला माझ्या घरी एक अशी घटना घडली. दिवसानं 10:30 वाजता, झोपमध्ये नाही, माझी पत्नी घरामध्ये स्वयंपाक रांधत होती. माझे आतोमामाजी, माझे आतोमामाजी असे बसले होते. माझी आत्या मी असं तिथं भीतीसेन टेकून बसलेला होतो आणि अशी घटना घडली का माझ्या छात्यातून एवढा गोल गोल गोला निघाला आणि काळा रंगाचा गोला होता. दिवसरच चर्चा चालूच आणि तो गोला माझ्या छात्यातून निघला आणि त्या दरवाजाच्या बाहेर गेला. आणि त्या दिवशी संध्याकाळी माझ्या अंगामध्ये जंतूसुद्धा चालले नाही आणि मला दुखणंही भरलं नाही. तेव्हा मला असं वाटलं का जो 10:30 वाजता माझ्या छात्यातून जो मला गोला निघला आणि दरवाजाच्या बाहेर गेला, याला डॉक्टर कॅन्सर म्हणत असतील. आणि त्या रात्रपासून माझ्या अंगात दुखणंही भरलं नाही, जंतूही चालले नाही. तेव्हापासून मी माझा हा अनुभव जेव्हा मला ज्या नंबर लागतो, जेव्हा माझ्या बैठकीमध्ये नंबर लागते, तेव्हा चाहे 90 हवन असो, गटाची बैठक असो, तर मी माझा अनुभव मी सगळ्यांना सांगतोय. तेव्हापासून माझ्यापर्यंत आजपर्यंत माझ्या अंगामध्ये जंतू चाललेले नाही, आजपर्यंत माझ्या अंगामध्ये दुखणं भरलं नाही आणि मी बाबाच्या कृपेनं खूप आनंदात आणि सुखात आहे. त्याच्यानंतर भरपूरसे अनुभव आले आहे मला. मग त्याच्यानंतर भरपूरसे अनुभव आले, कोरोना काळामध्ये भरपूरसे अनुभव आले. बाबाच्या समोरात जे शब्द ठेवलं ते शब्द माझे आज पूर्ण करतात. मला माझ्या 2 मुली होत्या. बाबाला सांगितलं मी एक साधारण व्यक्ती आहे, आरामशीनवर कामाला जातो. आणि बाबाला सांगितलं माझ्या ज्या मुली होत्या त्या मुलांना मी नेहमी शेअर करायचं का बेटा, मी जे गलती केली बेटा चैतन्याची ते तुम्ही करायचे नाही. फक्त तुम्ही सांगा का लग्न कोणत्या वर्षी करायचे तुम्ही, बस एवढंच सांगा. पण चैतन्यासारखी या प्रेमसंबंधासारखी मी माझ्या मुलींना असं सांगायचं आणि माझ्या मुलींना ह्या गोष्टीच्या दूर राहिले. माझ्या घरात सुख आलं, माझी गरज पुण्याहून उंचावर आली आणि मला योग आला. पहिलं माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाचा योग आला, मोठ्या मुलीचे लग्न झालं. दुसऱ्या लहान मुलीचा योग आला, लहान मुलीचे लग्न झालं. माझ्या दोघ्याही मुली समाजामध्येच दिल्या. मी माझ्या समाजामध्येच, ह्या खाती समाजातच माझ्या दोन्ही मुली दिल्या. ह्या सगळी बाबाची कृपा, हे सगळी बाबाची कृपा. कशामुळं? माझ्या सत्य बोलल्यामुळं. जर मी एक चैतन्याची जर सोडणूक केली नसती तर माझ्या घरामध्ये परमेश्वरी कृपा नांदली नसती आणि माझे जीवन कुत्र्या माजऱ्यावानीच राहिलं असतं. जसे लोक अनेकवाले जगतात, मार्गात आहो, पण आम्ही जर चैत्रहीन माणसं आहो, चैत्रहीन बाया आहो, तर परमेश्वरी कृपा कार्य करणार नाही त्या कुटुंबात. हा मी सांगणारा जो व्यक्ती आहे, हा माझ्या कुटुंबात आलेला अनुभव तुम्हाला सांगून राहिलो. आणि माझी एवढं आत्मबल वाढलं. माझी जी पत्नी आहे मीनाबाई, काही दिवस आलं तर तिला खूप खराब वाटायचं. ते जेव्हा माझ्या संग कार्यक्रमात यायची, माझ्या कधी नंबर लागला मी त्याच विषयावर बोलायचं. का की मला समजून गेलं आता खेळ कसा आहे, कर्माचा भोग कसा आहे, माझ्या लक्षात येऊन गेलं होतं. आणि ज्या सेविका असायच्या तिच्या आजूबाजू बसल्यानं, तर त्या ज्या सेविका असायच्या त्या माझ्या सेविका आजूबाजून तिच्या जर बसायच्या माझ्या पत्नीच्या, तर त्या सेविका तिला हसायच्या का सारे भाऊ कसा सांगते, सारे भाऊ असा काहून सांगते. त्या तिला टोकाच्या तर तिला बरं वाटायचं नाही. ते खूप नाराज होऊन जायची आणि घरी आल्यानंतर मला म्हणायची का तुम्ही असं सांगत नको जाणं. मला सेवकीनी हसतात. आणि माझी जी पल्लवी नावाची मुलगी आहे, तिनं याच्यावर खूप मोठा एक अनुभव घेतलेला. आता आपल्या कॉलेजमध्ये 15वीमध्ये असताना खूप मोठा एक अनुभव घेतलेला होता तिनं. असा अनुभव घेतलेला होता का तिच्या कॉलेजमध्ये तिची जी फ्रेंड होती ते सुद्धा मार्गात आलेली होती. आणि तिच्या फ्रेंडच्या वडिलांनी आणि तिच्या आईने मला कुठंतरी ऐकलेलं होतं आणि त्यांनी मला ऐकल्यामुळं त्यांचंसुद्धा आत्मबल वाढलं. आणि त्या परिवाराने सुद्धा, याने माझी जे मैत्रीण, याने माझी पल्लीनाची जी मुलगी आहे, मोठी मुलगी, तिची जी मैत्रीण होती, तिनं शेअर केलं. त्या मैत्रीणनं माझ्या मुलीला शेअर करण का तुझे जे पप्पा आहेत बा,
तुझ्या पप्पानी फलाण्या 9व्या हवनामध्ये ज्या गोष्टी शेअर केलेल्या होत्या, सांगितलेल्या होत्या, त्याच्याने माझ्या आईवडिलाची खूप सुधारणा झालेली आहे. माझ्या आईवडिलांनी सुद्धा सोडणूक केलेली आहे आपल्या मार्गदर्शकापाशी. तेव्हापासून माझ्या कुटुंबामध्ये परमेश्वरी कृपा खूप सुंदर कार्य करून राहिलं आणि आज माझ्या घरात सुख आहे. हे त्या मुलीनं माझ्या मुलीला सांगितलं आणि माझ्या पल्ली नावाच्या मुलीनं माझ्या पत्नीला समजवलं. अशा पद्धतीचं समजवलं का आई म्हणे, आजपासून माझ्या पप्पाला रोकायचं नाही. तू रोकायचे नाही पप्पाला. ते जे बोलतात ते बिलकुल खरं बोलतात म्हणे. तुम्ही रोकाचे द्या म्हणे माझ्या वडिलांना आजच्या नंतर. ते जे सांगतात, जे हकीकत आहे ते सांगतात म्हणे. लोक तर लाजतात म्हणे. त्यांच्या वजहनं म्हणे माझ्या वर्गात जे फ्रेंड होती म्हणे माझ्या कॉलेजमध्ये, माझ्या फ्रेंडच्या आईवडिलांमध्ये फरक पडला म्हणे, त्यांच्या कुटुंबात फरक पडला म्हणे, त्यांनी सुधारणा केली म्हणे. त्यांच्यापासून जर कोणाची सुधारणा होत असेल तर तुला त्याला समजायचा की त्याला डाटण्याचा काही अधिकार नाही म्हणे. त्यांना सांगू द्या म्हणे. तिनं माझ्या मोठ्या मुलीनं माझ्या मीनाबाई सारेला समजवलं. तेव्हापासून ते समजली आणि त्याच्यानंतर ते जेव्हा माझ्या संग आली, कुठेही नंबर लागला, मी माझा हा अनुभव शेअर करतो. ते शेअर करताना ते माझ्या सोबतच राहते. तेव्हापासून माझ्या पत्नीनं सुद्धा मला कधीच या विषयावर कधी म्हटलं नाही आणि कधी सांगितलं नाही का, कधी म्हटलंही नाही, टोकलंही नाही का आता तुम्ही असं नाही सांगायचं म्हणून. ते समजली. तेही शेअर समजली बा माझं घर सुखी झालं त्या गोष्टीची सोडणूक केल्यामुळं. तर माझ्या पतीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, लोकांचेही घर सुखवेन बा म्हणून. ह्या धर्मामध्ये माझी पुण्यावनी विनंती आहे, जेही यंग मुलं आहेत, यंग मुली आहेत, सगळ्या मुलींना मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की ज्या गोष्टीला तुम्ही प्रेम म्हणतात ते प्रेम नाही, ते वासना आहे. ते प्रेम नाही, ते वासना आहे. जे मुलं मुली ज्या गोष्टीला प्रेम समजतात ते वयच तशी आहे. आपल्याला मर्यादा जे दिली आहे त्या मर्यादाचा अर्थ बरोबर समजा. मर्यादा कशाला म्हणतात, त्या मर्यादाचा अर्थ व्यवस्थितप्रमाणे समजा. जे मुलं जे मुली आहेत, कॉलेज शिकणारे आहेत, शिक्षण शिकणारे मुली आहेत, कॉलेजला जाणारे मुली आहेत, त्या मुलींना मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो का तुम्हाला जर समाजामध्ये आपल्या आईवडिलाला सांगा जेवढं शिक्षण शिकायचं आहे तेवढं शिका, पण अशी चूक करू नका. अशी चूक केल्यामुळं तुमचा विश्वास बसणार नाही. याच्यावर माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत. या गोष्टीचे भरपूरसे अनुभव आहेत. आत्ताच मी मागं आमच्या परमात्मा हॉलमध्ये चर्चा बैठक होती शनिवाऱ्या दिवशी. तिथं जे अध्यक्ष साहेब बनलेले होते पुण्याचे, त्यांच्या नाव आता माझ्या लक्षात नाही, ते पुण्याचे राहणारे आहेत, त्यांची तिथं ड्युटी आहे. त्यांनी गोंदिया या परिसरातला एक अनुभव सांगितला मुलाचा. तो मुलगा मार्गात असताना त्याच्या आईचे दुःख सुधारले, तिच्या आईच्या अंगातला भूतबाधा गेला आणि काही दिवसानंतर त्या कुटुंबामध्ये पुण्याहून भूतबाधा आला. आता जे 16 वर्षे आधी दुःख गेले ते दुःख यायला पाहिजे होते, यायला नव्हते पाहिजे, पण 16 वर्षानंतर त्या मुलाच्या याने त्या शेवकिनाच्या अंगात भूत आला. आणि भूत आल्याच्या नंतर जेव्हा मार्गदर्शक लोकांनी ह्या गोष्टीची पडताळणी केली, बाबा हे 16 वर्षानंतर गेलेला भूत का आला, ते खोज करता करता जे पुण्याला राहतात ते शेवभाऊ, त्यांनी सांगितलेला अनुभव तुम्हाला सांगून राहिलो. ते का असं आलं तर तो त्यांच्या संपर्कात असल्यामुळं त्या साहेबांनी त्या मुलाला विचारपूस केली का की ते एकामेकाच्या संपर्कात असतील, परिचयाचे असतील. त्यांनी विचारलं का बेटा तू अशा अशा प्रकारे चुका करता का रे म्हणे. तर त्या मुलांनी सांगितलं काकाजी हो. अरे बेटा म्हणे ते ह्या मार्गामध्ये ह्या चैत्रीनं हे चालत नाही, हे जे तू प्रेमसंबंध म्हणते हे चैत्रीन कार्य आहेत, हे या धर्मामध्ये चालत नाही. तर तू या गोष्टीची आपल्या मार्गदर्शकापाशी सोडणूक कर आणि पुण्याहून असं करायचं नाही. या धर्मामध्ये हे प्रेमसंबंध हे चैत्रीन कार्य चालत नाही. त्या मुलाला त्या पुण्यातल्या साहेबांनी आणि त्या सेवकांनी त्या मुलाला असं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शन ऐकून त्या मुलांनी आपल्या गोंदियामध्ये जाऊन शानी आपल्या मार्गदर्शकापाशी चैतन्याची सोडणूक केली. त्या दिवसापासून त्याच्या आईच्या सुद्धा अंगात भूत आलं नाही, असं त्यांनी त्या भवनामध्ये आम्हा सगळ्या सेवकांना त्यांनी माईकवर मार्गदर्शन केलं. ते विचार करा बेटा, तुम्ही लोक मुलं मुली जे आहात, जे या मार्गात जेवढी मुली आहात, तुम्ही विचार करा. तुम्ही लग्न करा ना. आपल्या वडिलाला आपल्या आईला सांगा, त्यांना म्हणा का पप्पा आता माझे लग्न करून द्या, माझं शिक्षण झालं. हो. आणि ज्या मुला आणि मुलीचे जर असे गोष्टी चालू आहेत, त्या लोकांनी, त्या मुलांनी, त्या मुलींनी आपल्या घराकडे थोडंसं लक्ष द्या. का खरंच हे जे लोक सांगतात बा काय धर्मात हे चालत नाही, तर त्या मुला मुलीचे जे असे कार्य जर चालू असतील, असे प्रेमसंबंध जर चालू असतील, तर त्या लोकांनी आपल्या घरात लक्ष द्या. आपले वडील कसे आहेत, आपली आई कशी आहे,
आपल्या घरात सुख आहे का नाही आहे, या कोणती समस्या तर निर्माण नाही झाली. जर समस्या जर तुम्हाला आदळली, त्या घरामध्ये कोणती गोष्ट जर आदळली, कोणत्या वडिलाला कोणतं दुःख आलं असन किंवा मम्मीला कोणतं दुःख आलं असन किंवा कोणती समस्या जर आली असन, तर त्या मुलामुलींनी आपल्या मार्गदर्शकापाशी, मुलगा असेल तर मार्गदर्शकापाशी, मुलगी असेल तर आपल्या मार्गदर्शिकापाशी या गोष्टीची सोडणूक करणे. जीवन आहे तोपर्यंत असे प्रेमसंबंध म्हणा, असे चैत्रहीन कार्य नाही करणे. या गोष्टीकर सेवकाच्या मुलांनी, सेविकांनी आणि या मार्गात असणाऱ्या सेवक आणि सेविका या सगळ्यांनी या गोष्टीकर लक्ष देणे. आणि जेव्हाची मी हे सोडणूक केली तेव्हाचे माझ्या घरी परमेश्वरी कृपा नांदते. जे काही मी परमेश्वरापाशी इच्छा ठेवतो तो परमेश्वर माझी इच्छा आता पूर्ण करते. आणि 5 वर्ष साधे कार्य करूनही माझी परमेश्वरानं माझी आईची दुरुस्ती का नाही केली, त्याचे मला उत्तर 2010 मध्ये मिळालं. कवा? जेव्हा मी बाबाच्या बैठकीत आणि बाबाच्या शोकसंमेलनामध्ये नवी आवना चर्चा बैठकीमध्ये जाऊन बसलो, तेव्हा मला उत्तर मिळालं का तुझी आई का सुधारली नाही. तर ह्या मार्गात चैत्रहीन माणसाची, चैत्रहीन बाईची, चैत्रहीन मुलाची, चैत्रहीन मुलीची परमेश्वर मदत करत नाही. का की ह्या आतच नाही तर ह्या देशामध्ये, या विश्वामध्ये तुम्ही बघा, इतिहास लिखलेला आहे. खूप मोठा रामायण झाला आहे, महाभारत झाला आहे. या देशामध्ये मोठे मोठे ऋषी झाले आहेत, ऋषीच्या पत्नी झाल्या आहेत. त्यांच्यापाशी सत्या काय राहत होत्या, तर ते लोक चैत्रहीन लोक नसल्यामुळं त्यांच्याजवळ सक्ती वाच करत होती. त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये सत्य त्यांच्यापाशी राहत होत्या. आणि आजच्या माणसापाशी काहीच नाही. आताचा जो काळ आहे हा वासनाहीन माणूस आहे, वासनाहीन मुलं आहेत, वासनाहीन पोरं आहेत, वासनाहीन पोरी आहेत, वासनाहीन माणसं आहेत, वासनाहीन बाई आहेत. याचं कारण आहे वासनाहीन. जसा आत्माराम आपल्या ध्येयामध्ये आहे तसं ह्या ध्येयामध्ये वाईट मन आहे, वाईट वासना आहे, वाईट विचार आहे, वाईट भावना आहेत. ह्या सगळ्या गोष्टी या ध्येयामध्ये भरून आहेत. आणि हेच आपल्याला समजायचं आहे का चांगलं का आणि वाईट, चांगलं काय आहे आणि वाईट काय बा, ह्या गोष्टी आम्हा सगळ्यांना समजून घ्यायच्या आहेत. आणि ज्याला या गोष्टी समजल्या का तो ह्या मानव धर्माचा सेवक झाला, त्याला कोणी मागा आणू शकत नाही. त्याच्यापाशी परमेश्वर आहे हे सिद्ध होते. ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितप्रमाणे सोडणूक केली, धर्माच्या शिकवणीप्रमाणे, नियमावलीप्रमाणे, या धर्मात आल्यानंतर असे जर कार्य केले नाही तर त्याच्या शब्दाला परमेश्वर मान देतो. हा माझा अनुभव आहे. माझ्या कॅन्सरची बिमारीसुद्धा निघाली. बाबाच्या कृपेनं माझ्या 2 मुलीचे लग्न झाले. बाबाच्या कृपेनं माझ्या मुलाचेही लग्न जुळलेलं आहे. आणि याच्या समोर जीवनामध्ये जोपर्यंत हा जीवन आहे तोपर्यंत माझे बाबा मला सुखी ठेवतील, हा एवढ्या विश्वासानं का माझे बाबा मला नेहमी सुखी ठेवतील, एवढा माझा विश्वास माझ्या बाबावर अटल झालेला आहे. तुम्ही माना का नको माना, या जगातला सगळ्यात सुखी माणूस, सगळ्यात मोठा सुखी माणूस जर असेल या जगातला तर हा डोमाजी सहारे आहे. काहून असं म्हटलं मी शब्द, का जगातला सगळ्यात सुखी माणूस असेल तर हा डोमाजी सहारे आहे. काहून असं म्हटलं, का कारण असल्या पाहिजे. तुम्ही जे माझ्या परिचयाचे जे लोक आहात, तुमचा विश्वास बसणार नाही. जे मला ओळखतात, जे माझ्या परिचयाचे लोक आहेत, त्या लोकांना वाटत असं हा बैताळ झाला माणूस आहे, याच्या जेवढं गाडीलाही बंगला नाही, कार नाही, पापट्या नाही, हा कसा सुखी माणूस आहे. अरे ज्याच्या शब्दावर बाबा हनुमानजी धावले, ज्याच्या शब्दावर बाबा हनुमानजी सुपर मेडिकलमध्ये आले, ज्याच्या शब्दावर त्या सुपर मेडिकलमध्ये एका शब्दात बाबा हनुमानजी माझं संग चालले आणि कोरोना काळामध्ये त्या सेवकाला सुधरवलं. म्हणून म्हणतो ह्या जगामध्ये माझ्यासारखा कोणीच सुखी माणूस नाही. हा माझा अनुभव आहे. चैतन्याची चूक सोडवल्यानंतर माझ्याकडे असे भरपूर अनुभव आहेत. 9व्या हवनात पॅक्टली बाबा हनुमानजी मी पाहिला. कशामुळं? चैतन्याची चूक सोडवल्यामुळं. याच्या आधी 97 पासून 10 पर्यंत मला असे अनुभव का आले नाही? याचा अर्थ याच्यावर मंथन करा, थोडासा विचार करायचा की 97 पासून तर 10 पर्यंत असे का अनुभव घडले नाही. आणि जेव्हा मी माझ्या इथं चैतन्याची जेव्हा माझ्या मार्गदर्शकापासून सोडणूक केली त्याच्यानंतर कसे कसे अनुभव दिले परमेश्वराने. जे मुखातून शब्द निघला तो पूर्ण झालाच पाहिजे. बाबाला म्हटलं एका सेवका करता, सेवकाची तब्येत बिघडली, म्हणलं बा अशानं असं प्रकार आहे. मेडिकलमध्ये, सुपर मेडिकलमध्ये भेव लागायच्या त्या टायमामध्ये, अशा लासाच्या लासा काळाच्या भेव लागायच्या माणसाला. म्हणलो बाबा सेवक तू आहे, त्रास मला होऊन राहिलं, तुम्ही माझ्या संग चाला. तुमच्या सेवकाले काय झालं का नाही तुम्ही पान, माझे दवाखान्यात जाणं बंद करा बा म्हणलो. प्रणाम केला, घरी निघलो डब्बा घेऊन.
आणि जेव्हा डब्बा घेऊन दरवाजात गेलो, त्या शेवकापाशी उभा झालो, तर तो काय म्हणते, हे काय बाबा हनुमानजी, बाबा उभे आहेत रे म्हणते. तर त्याला दिसत होते बा, मला नाही ते दिसत. कशामुळे झाले हे सगळं? चैतन्याची चूक सोडवल्यामुळं परमेश्वरी कृपा माझ्या शब्दावर कार्य करते. आज जे बाबाला योग मागतो तो योग येते. आणि आज घरामध्ये सगळ्याच गोष्टी सुख शांती आणि समाधानी आहे. कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आज. हो, खूप आनंदात आणि सुखात माझा परिवार आहे. मी सुखात आहो, माझ्या मुली सुखात आहे. सगळे असे आहे. हे कशामुळं? बाबाच्या शिकवणीमुळं, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचे पालन केल्यामुळं आणि बाबांनी जे सांगितल्याप्रमाणे जे व्यसनाची ज्या ज्या गोष्टीची सोडणूक करणं पडते, त्या चैतन्याची सोडणूक करण्यामुळं आज मी माझ्या घरात सुखी आहे. तसं माझं सगळ्याले विनंती आहे का जेही माणूस, जेही मुलं मुली आहेत, सेवक सेविका आहेत, या सगळ्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे. जेही माझ्यासारख्या विचाराचे लोक जर असतील या मार्गात, ज्यांनी सोडणूक केली नसेल तर त्यांनी सोडणूक करणे. आणि परमेश्वरी कृपेच्या त्याच्यानंतर परमेश्वरी कृपा किती आनंद देते, याचा आनंद लुटणे परमेश्वरी कृपेचे. असं सगळ्यांना मी विनंती करतो. आपण सगळे लोक दुःखानं पीडित होतो, व्यसनानं पीडित होतो, नाना प्रकारचे दुःख होते, आपल्या घरामध्ये भूतबाधा होती. पण बाबांनी कष्ट केले आणि कष्ट करून शानी जे आमच्या भाग्यामध्ये बेवडा हा लिखलेला होता, भूतबाधा लिखलेला होता, दलिद्री लिखलेली होती, ते बाबांनी आपल्या कृपेने आमचे भाग्य जे चुकीचे लिखून होते, सुख लिखलेलं नव्हतं, ते आमच्या बाबांनी आमचे भाग्य पुण्याहून सुख हे आमचे भाग्य लिखले पुण्याहून. एखाद्या बेवड्या असन तर त्याला दारुड्या लोक म्हणायचे, आज त्याला सेवक म्हणतात. कसे भाग्य बदलवले आमच्या बाबांनी. हे बाबा झुमदेवजीनं आमचे भाग्य बनवले. आम्ही तर 36 कोटी देवाले मानणारे लोक होतो, तरी आमचे भाग्य नव्हते बदलत. भक्ताकर, वैदाकर, याच्याकर त्याच्याकर, डॉक्टरकर, जाऊ जिरून गेलेले लोक हो आम्ही. पण आमच्या बाबांनी ह्या मार्गात आल्यानंतर आमचे भाग्य पुण्याहून लिखले सुख आणि शांती समाधानी. बाबांनी लिखले म्हणून आज आम्ही सुखी आहो, समाधानी आहो. कशामुळं? तर बाबाच्या आदेशामुळं, बाबाच्या दिलेल्या तत्व शब्दनियमामुळं. म्हणून सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, सगळे मी जे काही सांगितलं, जसं मला अनुभव आले सुरुवातीपासून, तसंच मी तुमच्यासमोर सगळं काही ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीसुद्धा माझ्यासारखे सुखी व्हा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्यामध्ये जर असं व्यसन असेल, या व्यसनावर मला सांगायचे भरपूर आहे. आणि पण वेळ आहे जीवनात, अधिक जर असा वेळ राहील त्याच्या सामोरेही मी माझा अनुभव शेअर करील. आणि याच्या सामोरेही माझ्याकडे जे जे अनुभव आलेले आहेत ते मी अनुभव सगळ्यांना देईन. आता जेवढं मला जे काही अनुभव आतापर्यंतचे होते मला आलेले, तेवढेही अनुभव मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आणि तुम्हीसुद्धा जर कोणाचे असे जर विचार असन, कोणी जर मुलं मुली असा जर व्यसनात असतील, त्या बाई या माणूस जर व्यसनात असतील, तर त्या मुलांनी, मुलींनी, त्या माणसांनी, त्या बाईंनी या व्यसनाची बाई असेल तर आपल्या मार्गदर्शिकापाशी जाऊन शानी या गोष्टीची सोडणूक करणे. माणूस असेल तर माणसापाशी याने आपल्या मार्गदर्शकापाशी सोडणूक करणे, अशी सगळ्याला मी आग्रहाची विनंती करतो. आणि माझ्या शब्दाला तिथं चिराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.